ठाकरेंच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची थोड्याच वेळात मातोश्रीवरती बैठक पार पडणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। विधानसभेच्या लागलेल्या निकालानंतर ठाकरेंच्या शिवसेनेची मातोश्रीवरती ही पहिलीच बैठक पार पडते। उद्धव ठाकरे या नवनिर्वाचित आमदारांसोबत संवाद साधणार आहेत, त्यांना मार्गदर्शन देखील करणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी। धनंजय, मातोश्री निवासस्थानी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित 20 आमदारांची बैठक बोलवण्यात आलेली आहे, काय अधिकची माहिती या संदर्भात? नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मातोश्री या निवासस्थानी जे नवनिर्वाचित 20 आमदार आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि जो पराभव या विधानसभेमध्ये झालाय त्यानंतर जे निवडून आलेले उमेदवार आहेत ते मातोश्रीवर या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात। अनेक जण जे आहेत ती या ठिकाणी आलेली आहेत। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी अजय चौधरी असतील, त्याचबरोबर इतर जे मुंबईतले उमेदवार आहेत, महेश सावंत जे पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत माहीम विधानसभेतून ते असतील, असे सर्वच जे विद्यमान होते आणि जे ज्येष्ठ आमदार होते त्यांच्यासहित जे नवीन निवडून आलेले आहेत असे एकूण 20 आमदार हे ठाकरेंच्या शिवसेनेचे या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी बाजी मारली। ते सर्व आज उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आलेले आहेत। त्यांची बैठक जी आहे ती या ठिकाणी पार पडते। या बैठकीत नेमकं कशा प्रकारे ते उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधतात, नेमकं या बैठकीत काय चर्चा होते हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण की ज्या प्रकारे लोकसभेला निवडणूक झाली आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीला कुठेतरी यश मिळालेलं पाहायला मिळत होतं, मात्र विधानसभेमध्ये ते दृश्य जे आहे ते पालटलेलं आपल्याला पाहायला मिळालं। त्यामुळे या सगळ्या गोष्टीवर आत्मचिंतन जे आहे ते सुद्धा या ठिकाणी केलं जाऊ शकतं आणि त्याचबरोबर नेमका हा पराभव कशामुळे झाला, एवढे कमी उमेदवार कोणत्या गोष्टीमुळे आले, या सगळ्या संदर्भातली चर्चा सुद्धा जी आहे आत्मचिंतन करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची आज मातोश्रीवरती बैठक पार पडणार आहे।